महाराष्ट्राच्या शेती आणि ग्रामीण कृषी जीवनावर अनेक संकटांच्या मालिका सध्या सुरू आहेत। दुष्काळ आहे, अवकाळी पाऊस आहे, यापासून ते अगदी हवामानातल्या बदलाच्या संकटापर्यंत अनेक समस्या शेतकऱ्यांच्या पुढे आवासून उभ्या आहेत। हवामानातली इकॉलॉजी धोक्यात आली आहे, पण या गंभीर काळात सुद्धा मातीच्या सुपीकतेचं रक्षण करणारी, पाण्याच्या शुद्धतेचं रक्षण करणारी, देशी बियाणं वाचवून ती वाढवणारी, देशी गो संवर्धन करणारी काही मंडळी महाराष्ट्रात एक वेगळं काम करते। चहूबाजूने नकारात्मक गोष्टी घडत असताना काही सकारात्मक काम सुद्धा आहे आणि ते होतंय सातत्याने। काही मंडळी असामान्य असं काम करून दाखवतायत, पण त्यांचं काम फारसं कधी पुढे येताना दिसत नाहीये। बियाण्यांप्रमाणे मातीत गाडून घेऊन असामान्य काम करणाऱ्या काही कृषी रत्नांचा आज न्यूज 18 लोकमत सन्मान करतंय। या कृषी रत्नांच्या कार्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। सुरुवातीला पंडित चव्हाण हे नीरा गावातले आहेत, पुरंदर तालुक्यातले। गोड्या पाण्यातल्या मासेमारीच्या माध्यमातून त्यांनी एक कमाल केली आहे। काय केलं त्यांनी जाणून घेऊया। राज्यातल्या तिलापिया माशांच्या उत्पादनाचा परवानाधारक पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या नीरा गावात यशस्वी झालाय। पंडित चव्हाणांनी 2 दशकांच्या अथक प्रयत्नांनंतर हा प्रयोग बहुउपयोगी असल्याचं दाखवून दिलंय। त्याचबरोबर पंडित यांनी कोळंबी, रोहू, मृगळ, कटला या जातीच्या माशांचंही संगोपन यशस्वी केलंय। घरची कॅनॉल खालील शेती अति पाण्यानं चोपण झाली होती। या चोपण जमिनीतून मत्स्य उत्पादनाचं बंपर पीक ते गेल्या 2 दशकांपासून घेत आहेत। यातून महिना 40 ते 50 हजारांपर्यंतची कमाई करण्यातही त्यांना यश आलंय। पंडितराव एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मर्यादित पाण्यात मुबलक मत्स्य उत्पादन घेणारं एक मॉडेल विकसित केलंय। दुष्काळी भागात शेततळ्यात किंवा तलावात अशा पद्धतीनं मत्स्य उत्पादन घेतलं तर शेतीपूरक अर्थार्जनाचं एक मोठं मॉडेल उभं राहू शकतं, हे पंडित चव्हाणांनी दाखवून दिलंय। त्यांच्या चोपण जमिनीतल्या शेतीपूरक मत्स्य उत्पादनाच्या अनोख्या कार्याबद्दल न्यूज 18 लोकमत त्यांचा विशेष गौरव करत आहे। 11वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या भिकाबाई चौधरींनीही शेती तसंच शेतीशी संबंधित गोष्टींमध्ये वेगानं काम करायचं ठरवलं। नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय शेतीचा एक नवा अध्याय सुरू केलाय। स्वतःची एकरभरही शेती नाही, घरी 18 विश्व दारिद्र्य, वडिलांची सालगडी म्हणून हयात गेली। अशा बिकट परिस्थितीमध्ये 11वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या भिकाबाई चौधरींनीही शेती तसंच शेतीशी संबंधित गोष्टींमध्ये वेगानं काम करायचं ठरवलं। नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय शेतीचा नवा अध्याय सुरू केला। सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या गांडूळ खत, निंबोळी खत तसंच निंबोळी पेंड, जीवामृत, निंबोळी अर्क, निंबोळी तेल यांसारख्या निविष्ठांची उत्पादनं त्यांनी सुरू केली। त्यामध्ये कमालीचा दर्जा राखला। केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना या निविष्ठा पुरवण्यासाठी त्यांनी दर्जेदार काम सुरू केलं। भिकाबाईंनी या निविष्ठांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रांची निर्मिती देखील स्वतः घरी केली आहे। या भागात त्यांना सेंद्रिय रॅन्चो म्हणून ओळखलं जातंय। शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या कमाईवरच त्यांनी 2 एकर शेतीही खरेदी केली आहे। उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नंदुरबार सारख्या दुर्गम भागात त्यांनी सुरू केलेल्या या सेवेमुळे आज हजारो शेतकरी यशस्वीरित्या सेंद्रिय शेती करतायत। त्यांच्या सेंद्रिय शेतीतल्या योगदानाबद्दल न्यूज 18 लोकमत त्यांचा विशेष सन्मान करत आहे। खरं तर मराठवाड्यामध्ये शेतीमध्ये फारसे प्रयोग झालेले आजपर्यंत नाही आहेत, पण काही शेतकरी आहेत ते वेगवेगळे प्रयोग करतायत। काही शेतकऱ्यांनी तिथं कंपनी स्थापन केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एक मोठं यश संपादन केलंय। हिंगोलीतल्या शेतकऱ्याची ही यशोगाथा बघूयात। गटतट विसरून गटागटानं एकत्र आलं तरच येणाऱ्या काळात शेतीचा मार्ग सुकर होणार आहे। यातूनच महाराष्ट्रात गटशेती आणि त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं मॉडेल अस्तित्वात आलंय। हेच मॉडेल हिंगोली जिल्ह्यातल्या सातेफळ गावच्या प्रल्हाद बोरगळ यांनी यशस्वी करून दाखवलंय। 2004 साली शेतकरी गटापासून सुरुवात केलेल्या बोरगळांनी 2015 साली 535 शेतकऱ्यांसह सूर्या फार्मर प्रोड्युसर लिमिटेड या कंपनीची स्थापना करून गावातल्या तसंच पंचक्रोशीतल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामगिरी केली आहे। आज त्यांची ब्रँडेड सेंद्रिय हळद आणि हळदीचे 5 ते 7 उपपदार्थ कंपनीच्याच माध्यमातून दिल्लीपासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या ग्राहकांपर्यंत पोहोचले आहेत। त्यांच्या विषमुक्त सेंद्रिय हळदीची चव
दिल्लीतल्या दोन्ही गांधी कुटुंबांना सुद्धा चाखली आहे. मराठवाड्यासारख्या शुष्क भागात त्यांनी वार्षिक 3 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात यश मिळवले. सहकारातून शेतकरी कंपनीचा सर्वोत्तम प्रयोग यशस्वी करण्यात प्रल्हाद बोरगळ आणि कुटुंबाला मोलाचं यश आलंय. सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या यशस्वी वाटचालीबद्दल शेतकऱ्यांच्या या कंपनीचा न्यूज 18 लोकमत विशेष गौरव करत आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत बातमी रमेश भाबरे या नगरमधल्या शेतकऱ्याची, ज्या शेतकऱ्यानं कधी काळी खाकी वर्दीची सेवा केली, पण त्यानंतर ते शेतीत असे काही रमले की मग त्यांनी शेतीमध्ये एक नवा निसर्ग फुलून दाखवलाय. तेलाच्या घाण्यावर काम करणारे हे आहेत रमेश भांबरे. 3 दशकांची पोलिसी खाक्याची नोकरी केल्यावर त्यांनी शेतात काम करायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःला झोकून दिलं. सध्या रमेशजींचा शेतीचा पसारा मोठा आहे. देशी गिरगाईत 3.5 एकरात सेंद्रिय पद्धतीने वाढवलेले 10 ते 12 प्रकारच्या मिश्र फळबागांचा बगीचा, त्यातल्या मातीच्या चुली आणि त्यावर मातीच्या भांड्यात बनवलेल्या सेंद्रिय भाज्या. पण ही यादी इथंच थांबत नाही. भाज्यांच्या फोडणीसाठी लाकडी घाण्यावर तुमच्या डोळ्यांसमोर काढलेलं शुद्ध खाद्यतेल, यासारख्या सर्व विषमुक्त, भेसळमुक्त, ताज्या आणि पारंपरिक देशी गोष्टी एकाच ठिकाणी देण्याचा माजी पोलीस असलेल्या रमेश भांबरेंचा अनोखा प्रयत्न आहे. रसायनमुक्त अन्न म्हणजे आजच्या पिढीसाठी औषधी बाब झाली आहे. गावातल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी हे सगळे घटक एकत्र देण्यासाठीच नगर सोलापूर महामार्गावर विशाल प्रेमी हे कृषी पर्यटन केंद्र सुरू केलंय. इथे तुम्ही भाजी तोडण्यापासून तेल काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतः करू शकता. त्यांच्या या अनोख्या कृषी पर्यटन केंद्राच्या निर्मितीसाठी न्यूज 18 लोकमत त्यांचा विशेष गौरव करीत आहे. जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झालेला एक तरुण जिद्दीनं पेटतो आणि मधमाशांच्या माध्यमातून मध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करतो. लातूर जिल्ह्यातल्या हक्कानींची ही कहाणी. लातूर जिल्ह्यातल्या लातूर रोड गावात राहणारा हा तरुण हक्कानी पठाण. शिक्षण फक्त 12वी पर्यंतच. शिक्षणानंतर नोकरीऐवजी शेतीपूरक व्यवसायात नशीब आजमावण्याचं त्यानं ठरवलं. हक्कानी याने मधमाशी पालन व्यवसाय करण्याचं जवळपास 10 वर्षांपूर्वी निश्चित केलं. त्यांनी योग्य ती सर्व प्रशिक्षण घेऊन लातूरचे मधसम्राट दिनकर पाटलांसोबत प्रत्यक्षात काम सुरू केलं. गेल्या 2 ते 3 वर्षात त्यांनी बिलीव्ह हनी या ब्रँड नेमनं स्वतःचं काम सुरू केलंय. आज त्यांच्याकडे महाराष्ट्रात आणि राजस्थानात मिळून 300 मधमाशांच्या पेट्या आहेत. वर्षभरात महाराष्ट्रातल्या किमान 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ते परागी भवनासाठी मधमाशांच्या पेट्या पुरवतात. या माध्यमातून जवळपास 500 एकरांवरील फळबागायतीमधील पॉलिनेशनचं काम केलं जात आहे. देशातल्या किमान 5 प्रमुख राज्यात जाऊन ते मधमाशांच्या संगोपनाचं आणि संवर्धनाचं ही लाख मोलाचं काम करतात. तिथं 5 ते 7 प्रकारच्या फुलांपासून मधांचं संकलन केलं जात आहे. वयाच्या 25व्या वर्षात त्यांनी महिन्याकाठी किमान 50,000च्या नफा कमाईतही यश मिळवलंय. दुष्काळी चाकूर तालुक्यातल्या लातूर रोडमध्ये रोजीरोटी न शोधता गेल्या दशकभरात देशभर यशस्वी फिरस्ती ते करतात. मधमाशी पालनाचा व्यवसाय करण्यात त्यांनी मिळवलेल्या प्रावीण्याबद्दल न्यूज 18 लोकमत त्यांचा विशेष सन्मान करत आहे. यादवराव तगारे रानमसला गावातले 90तले तरुण तुर्क शेतकरी आणि उत्तम बैलके अर्थात बैलपालक. गेल्या 70 वर्षांपासून त्यांच्या बैलकामात आणि शेती कामात खंड पडला नाहीये. पाहुयात त्यांची ही अनोखी कहाणी. यादवराव तगारे रानमसला गावातले 90तले तरुण तुर्क शेतकरी आणि उत्तम बैलके अर्थात बैलपालक. अगदी गरज पडली तर ते या वयातही ऐन रात्री शेताची बैलानं मशागत करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. वयाच्या 90तला हा तरुण शेतकरी वखरणी, पेरणी, नांगरणी या सगळ्यापासून बैलक्याची सगळी कामं सहज पार पाडतात. शेतातल्या सध्याचा जमाना यंत्राचा आहे, पण शेतीतल्या प्रमुख घटकाला अर्थात बैलाला ते आजही जवळ करून शेतीची कामं करतायत. 90तले हे तरुण आजोबा शेतीत पशुधनाची आवश्यकता आपल्याला समजावून तर सांगत नाहीत ना.
गेल्या 70 वर्षांपासून त्यांच्या बैलकामात आणि शेती कामात खंड पडला नाहीये. अगदी तो वयाच्या 90तही सुरू आहे. या वयात कोणाचीही कोणतीही तक्रार न करता ते गावातल्या अनेक शेतकऱ्यांना बैलकामाची सुविधा देत आहेत. सरी सोडणं, वखरणी करणं, नांगरणी, तुळवणी ही सगळी कामं करण्यासाठी त्यांची शरीर प्रकृती त्यांना या वयात सुद्धा साथ देते. त्यांचं बैलप्रेम, शेतीत बैलांचा वापरच फायदेशीर ठरत असल्याचा नवा विचार नव्या पिढीतल्या युवा शेतकऱ्यांना देतोय. या बैलप्रेमी शेतकऱ्याचा आज विशेष पुरस्कार देऊन सन्मान करताना न्यूज 18 लोकमत परिवाराला विशेष आनंद होत आहे. शेतीमध्ये, मातीमध्ये घाम गाळून आणि वेगळ्या कल्पना मांडून शेतीत काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने लढणाऱ्या हिरोंबद्दल आपण जाणून घेतोय. संतोष निंबारकरही त्यापैकीच एक. खरं तर गेल्या काही दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर करून आपण शेतीला खरोखर मारले की काय अशी परिस्थिती आहे. पण संतोष निंबारकरांनी शेतीला पुन्हा जिवंत करण्याचं काम केलंय. नेमकं कसं, जाणून घेऊया. पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव म्हणजे आधुनिक फळं, भाजीपाला शेतीचं महाराष्ट्रातलं माहेरघरच. रासायनिक खतं, कीडनाशकं असोत किंवा यंत्राच्या आधुनिक साधन सामुग्रीची कोणतीही बाब असो, ती नारायणगाव शिवारात पहिल्यांदा पोहोचतेच. पण या आधुनिक शेतीत होणाऱ्या रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरानं माती तसंच पाणी नापीक आणि प्रदूषित होत चालल्याची बाब मात्र कोणी लक्षात घेत नव्हतं. अशावेळी संतोष निंबारकरांनी तब्बल 18 वर्षांपूर्वी आपल्या 7 एकर बागायती शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर 100% बंद केला. शेतात देशी गायींपासून बनवलेल्या रसायनमुक्त निविष्ठांच्या मदतीनं त्यांनी नैसर्गिक तंत्राची शेती सुरू केली. या तंत्रानं भाजीपाला सारख्या अतिशय नाजूक आणि आव्हानात्मक पिकामध्ये त्यांनी मोलाचं यश मिळवलंय. त्यांच्या यशामुळे पुण्यातल्या शेकडो ग्राहकांना आज दररोज विषमुक्त अन्न मिळतंय. शेतमाल विक्रीसाठी देखील त्यांनी आधुनिक शीतवाहनाची सोयही केली आहे. माणसाचं आणि शेतीचं आरोग्य कायम राखण्यासाठी नैसर्गिक शेतीच्या विचारासोबत कटिबद्ध असलेले संतोष निंबारकर आज दररोज किमान 100 पेक्षा जास्त पुणेकरांना 1.5 दशकापासून विषमुक्त भाज्या, फळं आणि अन्नधान्य खाऊ घालतात. विषमुक्त नैसर्गिक शेतीच्या कार्यात त्यांनी 18 वर्षांपासून दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल न्यूज 18 लोकमत त्यांचा विशेष सन्मान करत आहे. तिकडे बारीपाड्यात तब्बल 1100 एकरांवर जंगलांचं संवर्धन करण्यात बारीपाड्याच्या सर्व आदिवासी बांधवांना यश आले. जंगलाच्या संवर्धनातून आदिवासींचं जगणं शाश्वत बनवलेल्या चैत्राम पवार यांचा नुकताच याच कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव सुद्धा करण्यात आला. सगळं जग आज हवामान बदलाच्या संकटाला सामोरं जात आहे. जंगल, जमीन, पाणी आणि प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय. अशा काळात आपल्या गावातल्या जंगलाचं अस्तित्व राखणं, पाण्याचं आणि मातीचं प्रदूषण टाळणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पडीक जमिनीवर जंगल वाढवण्याचं सगळ्यात मोठं आणि मोलाचं काम धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या गावानं केलं आहे. यामुळेच आज दुष्काळी वर्षात सुद्धा इथली शेती शाश्वत आहे. गावामध्ये मुबलक पाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगलांचं प्रमाण कमी होत असताना इथलं जंगल मात्र दिवसेंदिवस वाढत चाललंय. आज बारीपाड्यात 1100 एकरांवर जंगलाचं संवर्धन करण्यात इथल्या सर्व आदिवासी बांधवांना यश आलंय. जंगलाच्या संवर्धनातून आदिवासींचं जगणं शाश्वत बनवलेल्या चैत्राम पवार यांचा नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते या कामासाठी खास सन्मानही करण्यात आला. यापूर्वी सुद्धा याच कामासाठी बारीपाडा मॉडेल आणि चैत्राम पवार या दोघांनाही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. बारीपाड्याचा आदर्श घेऊन आता देशात 14 ठिकाणी हाच पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात झाली आहे. या यशाचे शिल्पकार असलेल्या चैत्राम पवार यांचा शाश्वत विकासाच्या कामासाठी गौरव करताना न्यूज 18 लोकमतला विशेष आनंद होत आहे. तिकडे साताऱ्यातल्या दुष्काळी माण, खटाव आणि फलटण या 3 तालुक्यांच्या सीमेवरील राजापूर हे दुष्काळी आणि डोंगराळ गाव. पण गेल्या काही वर्षाच्या सगळ्या गावाच्या मेहनतीनंतर हे गाव आता दुष्काळी राहिलेलं नाहीये. तिथं नंदनवन फुललंय. साताऱ्यातल्या दुष्काळी माण, खटाव आणि फलटण या 3 तालुक्यांच्या सीमेवरील राजापूर हे दुष्काळी आणि डोंगराळ गाव.
वर्षानुवर्ष झळा सोसणाऱ्या गावात 2012च्या दुष्काळी वर्षात मुंबईकर मंडळींनी जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतला. शेजारच्या आदर्श पाणलोट ग्राम निढळच्या ग्रामस्थांचं मार्गदर्शन घेतलं. मुंबईकरांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभाग, लोकवर्गणी आणि सरकारी मदतीनं माथा ते पायथा जलसंधारणाचं उत्कृष्ट काम सुरू झालं. सलग 5 वर्ष सातत्यानं जलसंधारणाचं शास्त्रशुद्ध काम केल्यानंतर आज गावात पाण्याचं पीक आलंय. गावात पाणी आल्यानंतर ऊसाचं पीक घ्यायचं नाही असा जणू संकल्पच गावकऱ्यांनी केलाय. यंदा दुष्काळी वर्ष असूनही केवळ 4 ते 5 दिवस झालेल्या परतीच्या पावसात गावातली पाणी पातळी पूर्ववत झाली आहे. या जोरावर यंदाही गावात 1200 एकरांवर कांद्याचं पीक उभं आहे. जलसंधारणाच्या कामाची ही गोड फळं सध्या गावकरी चाखतायत. समस्त राजापूरकरांच्या या अजोड कामगिरीबद्दलच न्यूज 18 लोकमत त्यांचा कृषी पुरस्कार देऊन विशेष सन्मान करत आहे. हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करायची असेल तर इथं वनांचं प्रमाण किंवा पर्यायानं वनशेती वाढवणं हाच एक सक्षम पर्याय. याच यशस्वी आर्थिक मॉडेल कळंब तालुक्यातल्या निपाणी गावच्या कृषी पदवीधर राजशेखर पाटलांनी उभं करून दाखवलंय. राज्यात मराठवाड्यामध्ये वनांचं प्रमाण सर्वात कमी आहे. सध्या या अत्यल्प वनांचं प्रमाणच मराठवाड्यातल्या हवामान बदलाच्या संकटात भर घालण्यासाठी पुरेसं आहे. मराठवाड्यातली शेती हवामान बदलाच्या परिणामांमुळे संकटात सापडली आहे. हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करायची असेल तर इथं वनांचं प्रमाण किंवा पर्यायानं वनशेती वाढवणं हाच एक सक्षम पर्याय आहे. हा पर्याय आर्थिकदृष्ट्या कसा हिताचा ठरू शकतो याचं यशस्वी आर्थिक मॉडेल कळंब तालुक्यातल्या निपाणी गावच्या कृषी पदवीधर राजशेखर पाटलांनी उभं करून दाखवलंय. गेल्या 1.5 तपापेक्षा जास्त काळ त्यांनी 56 एकरांवर बांबूचं वन उभारलंय. यापासून त्यांना वार्षिक किमान 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. त्यांच्या बांबू शेतीचं मॉडेल जाणून घेण्यासाठी आज राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि तज्ज्ञ मंडळी येताना दिसतायत. नुकतीच पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही या मॉडेलची पाहणी केली आहे. राजशेखर पाटलांचा बांबू शेतीचा प्रयोग मराठवाड्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याबरोबरच बांबूचं क्षेत्र वाढवण्यासाठी आणि तापमान वाढीच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णायक ठरू शकतो. मराठवाड्यात स्वतःच्या शेतावर बांबूचं आशादायी वन उभं केल्याबद्दल न्यूज 18 लोकमत राजशेखर पाटलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करीत आहे. राहीबाई या अत्यंत असामान्य व्यक्ती आहेत. तब्बल 54 पिकांचे 116 देशी वाण जमवून त्यांचं जतन राहीबाईंनी केलं. केवळ जतन करून त्या थांबलेले नाही आहेत तर त्यांनी ते वाण वाढवण्यासाठी सुद्धा शर्थीचे प्रयत्न केले. शेतामध्ये काम करणाऱ्या या महिलेकडे पाहून तुम्ही तिला एक सामान्य स्त्री समजाल, पण राहीबाई या असामान्य व्यक्ती आहेत. कारण भल्या भल्यांना न जमलेली गोष्ट राहीबाई या आदिवासी शेतकरी महिलेनं करून दाखवली आहे. तब्बल 54 पिकांचे 116 देशी वाण जमवून त्यांचं जतन राहीबाईंनी केलंय. केवळ जतन करून त्या थांबल्या नाही तर त्यांनी ते वाण वाढवण्यासाठीही जोमाने प्रयत्न केलेत. गेल्या 2 दशकांपासून त्यांचा हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या कुंभळणे गावातल्या त्या अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्या बीजमाता म्हणूनही परिचित आहेत. या कामात त्यांना बायफ संस्थेचं मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. त्यांची गावरान बियाण्यांची बँकही प्रसिद्ध आहे. नुकताच त्यांचा जगभरातला प्रभावशाली महिलांच्या यादीतही समावेश झालाय. यावरूनच त्यांचं मोठेपण आपल्याला लक्षात येईल. येणाऱ्या काळात पृथ्वीचं तापमान 1.5 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. या काळात संकरित वाणांपेक्षा राहीबाईंसारख्या बीजमातांनी संवर्धित केलेली बियाणीच टिकाव धरणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी तर त्यांचा मदर ऑफ सीड असा उल्लेख केलाय. याच बीजमातेला सन्मानित करणं हे पुरस्काराची उंची वाढवणार आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमत बियाणं संवर्धनासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राहीबाईंचा कृषी सन्मान देऊन गौरव करीत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ परिसरातील हरभरा पिकावर पानं खाणाऱ्या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. हे आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सादर आहे नव्या तंत्रज्ञानाने बनलेले टेक्नो झेड, ज्यामुळे पिकांना गरजेनुसार झिंक उपलब्ध होतं. स्मार्ट शेतकरी टेक्नो झेड ची निवड करी. सुंदर निरोगी ओलावा सुगंधी सुगंधित तेलाने बनली माझी नोवा क्रीम. सादर आहे नव्या तंत्रज्ञानाने बनलेले टेक्नो झेड, ज्यामुळे पिकांना गरजेनुसार झिंक उपलब्ध होतं. स्मार्ट शेतकरी टेक्नो झेड ची निवड करी. खरं आहे की आपल्या शोरूमचा स्टॉक वाढवण्यासाठी पैसे पाहिजेत, पण तुझे दागिने. अहो, पूर्वजांचं घर गहाण ठेवू शकतात तर दागिने का नाही? आणि असंही अनेक वर्ष जेलमध्ये पडून पडून सडत आहेत. जेलमध्ये? बघा सर, बरोबर बोलल्यात. आपले दागिने जेल मधून काढा, म्हणजे लॉकर मधून काढा आणि कामाला लावा. मग काय करू सर? 2 हत्तीवाला मुथूट फायनान्स, भारताचा नंबर 1 सर्वात विश्वासाचा फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रँड. तर आपला विचार बदला. आपलं सोनं जेल मधून काढा आणि जीवनात पुढे जा. आजच फोन लावा 1-800-313-1212. पाहिलं भाऊ, खतात कसलीही कमतरता नाही, पण तरीही जमिनीतल्या झिंकाची कमतरतेने पिकाची पार वाट लावली. आता एखादा चमत्कारच वाचवेल. कोण होईल पिकांच्या आरोग्याचा रक्षक? सादर आहे नव्या तंत्रज्ञानाने बनलेले टेक्नो झेड. हे आहे आधुनिक झिंक ऑप्टिमम रिलीज टेक्नॉलॉजीसह, ज्यामुळे पिकांना गरजेनुसार झिंक उपलब्ध होतं. स्मार्ट शेतकरी टेक्नो झेड ची निवड करी. डोकं दुखतंय का? अमृतांजन ट्राय करा. शास्त्रीय पद्धतीने मिश्रित आयुर्वेदिक औषधी आणि सुगंधित तेल नसांना आराम देतात, टेन्शन दूर पळवतात, सर्दी पडशामुळे होणारी डोकेदुखी थांबवतात. 125 वर्षांचा विश्वास. अमृतांजन पेन बाम एक्स्ट्रा पॉवर. पाहिलं भाऊ.